आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी किती ऍप्स आहेत जे आता सध्या टॉपला चालू आहेत. मी त्या ऍप्लिकेशनची तुम्हाला पहिल्यांदा नावं सांगतो आणि आपण कोणत्या ऍप्लिकेशन वरती काम करणार आहे ते तुम्हाला सांगतो. तर ज्यांच्याजवळ वही पेन आहे त्यांनी लिहून घ्या. पहिल्यांदा येतं ते कॅपकट, सेकंड आहे व्हीएन, थर्ड आहे काइन मास्टर आणि त्याच्यानंतर जे थोडंफार चालतं ते येतं इनशॉट. पण आपण या तिन्ही मधल्या चारी मधल्या कोणत्या ऍप वरती एडिटिंग करणार आहे? तर त्या ऍपचं नाव आहे, कोणत्या ऍप वर करणार आहे मला तुम्ही सांगा कमेंट मध्ये, चॅट बॉक्स मध्ये. कोणत्या ऍप वरती आपण एडिटिंग करणार आहे? व्हीएन एक, कॅपकट आहे आणि काइन मास्टर. आपण कोणत्या ऍप वरती एडिटिंग करणार आहे? काइन मास्टर वरती, बरोबर. आता काइन मास्टर वरती काय एडिटिंग करायचं? ठीक आहे, काइन मास्टर वरती काय एडिटिंग करायचं तर हे सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा आधी क्लिअर करतो, म्हणजे तुम्हाला सुद्धा जास्त अवघड वाटणार नाही. तर कॅपकट म्हणा, व्हीएन म्हणा, जे लोक बिगिनर्स आहेत, म्हणजे जे लोक आता नवीन नवीन एडिटिंग करणार आहेत म्हणा, या सगळ्या गोष्टी जी लोक नवीन नवीन करणार आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही डायरेक्ट कॅपकट वरती गेलात, ठीक आहे, तुम्ही जर डायरेक्ट कॅपकट वरती जायचं म्हणलं ना तर 100% तुम्हाला त्या गोष्टी हार्ड जाणार आहेत. म्हणजे तुम्हाला समजणार नाही की एडिटिंग कसं करायचं, काय करायचं, सुरुवातीला लगेच समजत नाही. त्यामुळं सुरुवातीला शिकायच्या आधी जर आपण बेसिक म्हणजे जो सोप्पा आहे, म्हणजे जी ऍप सोपी आहे युज करायसाठी, त्या ऍपचा जर आपण युज केला तर 100% ना तुम्ही एक चांगल्या प्रकारे एडिटिंग करू शकता. आणि नंतर काइन मास्टरचा युज करायला जर तुम्हाला प्रॉपर आलं तर तुम्ही व्हीएन 2 मिनिटात शिकू शकता. ठीक आहे, तर त्याच्यासाठी जो सोपी जी ऍप्लिकेशन आहे जी काइन मास्टर आहे, म्हणजे जी शिकायला एकदम सोपी आहे विथ तुम्हाला एकही रुपया न भरता. आता तुम्हाला माहित असेल की कॅपकट साठी तुम्हाला प्रीमियम घ्यावं लागणार, जे विदाउट वॉटरमार्क या सगळ्या गोष्टी. तर तुम्हाला इथं काइन मास्टरला एकही रुपया न भरता कसं डाउनलोड करायचं, ठीक आहे, कसं डाउनलोड करायचं, कसं यूज करायचं ते, बरोबर, ते सगळं तुम्हाला मी आज शिकवणार आहे की कसं काइन मास्टर यूज करायचं. एक बेस्ट टॉपिक आहे. या टॉपिक वर तुम्ही जर काइन मास्टर वरती जर शिकला ना प्रॉपर, 100% तुम्हाला सांगतो याचा रिझल्ट तुम्हाला येणार. तुम्हाला नंतर ना कॅपकट एडिट करायला, या कॅपकट वरती एडिटिंग करायला आहे ना काहीच वाटणार नाहीये. ठीक आहे, त्यासाठी आधी आपला जो बेसिक आहे काइन मास्टरचा, आपण बेसिक सगळं जाणून घेणार आहे की इफेक्ट कसे डाउनलोड करायचे, सगळ्या गोष्टी, म्हणजे ठीक आहे, व्हिडिओ इम्पोर्ट करण्यापासून ते व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यापर्यंत सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि जो व्यक्ती ही मीटिंग शेवटपर्यंत अटेंड करणार आहे त्याला 100% काइन मास्टर आहे ना एकदम प्रॉपर समजून जाणार आहे. तो सगळ्यात आधी तुम्हाला काय सांगणार आहे की काइन मास्टर ऍप डाउनलोड कसं करायचं. ठीक आहे, तर विषय काय होतो, काइन मास्टर जर आपण प्ले स्टोअरला घ्यायला गेलो, ठीक आहे, प्ले स्टोअरला जर घ्यायला गेलो तर 100% तिथे आपल्याला पैसे पे करावे लागतात. कशासाठी? प्रीमियर घेण्यासाठी, प्रो घेण्यासाठी. ठीक आहे, तर आपण पैसे भरू शकतो का लगेच सुरुवातीला? भरू शकतो का कोण? शक्यतो नाही भरत कोण. तर आपल्याला फ्री वालं पाहिजे, बरोबर. तर आता ते फ्री वालं कसं डाउनलोड करायचं तर ते तुम्हाला सांगतो. वहीवरती तुम्हाला मी एक चॅनेलचं नाव सांगेल, वहीवरती त्या चॅनेलचं नाव लिहून घ्या. ठीक आहे, एस पी क्रिएशन. सगळ्यांनी लिहून घ्यायचे, परत ना जर तुम्ही विसरलात तर त्याला मी जबाबदार राहणार नाहीये. काइन मास्टर जर तुम्ही डाउनलोडच केलं नाही तर तुम्ही पुढची कुठलीच प्रोसेस करू शकत नाहीये. ठीक आहे, तुम्ही प्ले स्टोअर वरून डाउनलोड कराल पण तिथं तुम्हाला वॉटरमार्क येणार, तिथं काइन मास्टर लिहिलेलं असणार, त्याला काहीच अर्थ राहणार नाही. ठीक आहे, समोरच्याला बघताना सुद्धा आहे ना एडिटिंग एकदम प्रो लेवलची वाटली पाहिजे. ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचे तुम्हाला, वहीवरती लिहून घ्या. आपल्याला एस पी क्रिएशन या चॅनेल वरून आपल्याला काय डाउनलोड करायचे, काइन मास्टर. काइन मास्टरच नाहीये, तिथून तुम्ही कॅपकट डाउनलोड करू शकता, व्हीएन डाउनलोड करू शकता, सगळ्या ऍप आपण तिथून डाउनलोड करू शकतो. ठीक आहे, तर चला आपण आता तुम्हाला मी काय करतो, डायरेक्टली मोबाईलची स्क्रीन शेअर करतो. त्याच्यावरती तुम्हाला टोटल सांगतो की बाबा चॅनेल कुठं सर्च करायचा, कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं, कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी, टोटल एडिटिंग कसं करायचं याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मी आता देणार आहे. ठीक आहे, डायरेक्ट आता मी मोबाईलची स्क्रीन शेअर करतो म्हणजे तुम्हाला समजून जाईल. सगळ्यात आधी आपल्याला जायचंय कुठं, सगळ्यात आधी आपल्याला जायचंय टेलिग्राम मध्ये. ठीक आहे, टेलिग्राम कुठे आहे? ठीक आहे, टेलिग्राम असेलच बऱ्यापैकी सगळ्यांकडे, कारण तुम्ही टेलिग्राम वरूनच डायरेक्ट आपली मीटिंग आता जॉईन केली, बरोबर. टेलिग्राम वरती जायचंय आपल्याला. सगळ्यात आधी इथं आपल्याला सर्च करायचे एस पी क्रिएशन. ओके,
एस पी क्रिएशन व्हाईट हा चॅनेल आहे, नीट लक्ष द्या. हा चॅनेल आहे. ओके. एस पी क्रिएशन वरती क्लिक करायचे. तिथं भरपूर लिंक आहेत. इथून तुम्ही काइन मास्टर म्हणा, याचा YouTube वरती सुद्धा चॅनल आहे मित्रांनो. ठीक आहे. जर तुम्ही डायरेक्ट YouTubeला जरी सर्च केलं एस पी क्रिएशन म्हणून, तर तिथं सुद्धा तुम्हाला आहे ना बऱ्यापैकी भरपूर त्याचे व्हिडिओ बघायला मिळतील. तिथून सुद्धा तुम्ही प्रो लेव्हलचं एडिटिंग शिकू शकता. आता आपल्याला काय करायचे, काइन मास्टर ॲप डाउनलोड करायचे. बरोबर. इथं तुम्ही वरती बघू शकता पिन केलेलं एक आहे. बरोबर. इथं पिन केलंय, त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता. पिन केलेलं तिथं बघू शकता. एकदम तुम्हाला 2 मिनिटं मी सांगतो. ठीक आहे. इथं बघा, इथं तुम्हाला दिसत असेल कॅपकट प्रो. ठीक आहे. इथं कॅपकट प्रो आहे, पण आपल्याला कॅपकट नको आहे. आपल्याला काय पाहिजे, काइन मास्टर. इथं तुम्हाला शोधायचे, तुम्हाला इथं गावून जाईल काइन मास्टर. हे ना कॅपकट. टोटल जे व्हिडिओ एडिटिंग साठी जे लागतं ना, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळून जातील. तुम्हाला काय वॉटरमार्क येणार नाही म्हणा, काहीच येणार नाही त्या काइन मास्टर मधून. बघू शकता इथं आहे, इथं पिन केलेली फाईल आहे बघा. इथं तुम्ही बघू शकता न्यू काइन मास्टर ऍप्लिकेशन प्रो. जिथं ज्यांना वॉटरमार्क येत आहे त्यांनी हे काइन मास्टर वापरा. ओके. म्हणजे तुम्ही इथून हे काइन मास्टर डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता मी डाउनलोड केलेलं आहे, त्यामुळे मी काही इथून डाउनलोड करणार नाही. बघू शकता इथं तुम्हाला बाकीच्या जे ऍप आहेत, जसं की अलाइट मोशन आहे, येस काय कॅपकट प्रो आहे, बाकी ज्या एडिटिंगसाठी ऍप लागतात सगळ्या ऍप आहेत तिथं. टोटल सगळ्या ऍप आहेत तिथं. ठीक आहे. म्हणजे तुम्ही इथून तुम्हाला ज्या ऍप वरती एडिटिंग करायचे ते करू शकता. आता तुम्हाला मी सांगणार आहे काय, काइन मास्टर वरती आपण एडिटिंग करणार. बरोबर. तर इथून तुम्हाला काइन मास्टर ऍप डाउनलोड करायचंय. ठीक आहे. आता समजा आता तुम्ही केलं काइन मास्टर डाउनलोड, तर सेकंड ऑप्शन काय, काइन मास्टर. ठीक आहे. आपण आलो काइन मास्टर मध्ये. तर तुम्हाला सुरुवातीला इथे हे प्रोजेक्ट आहेत, हे मी एडिट केलेले आहेत. बरोबर. ओके. तर कुठं होतो आपण, काइन मास्टर मध्ये. बरोबर. आता सगळ्यात आधी काय करायचं, तुम्हाला नवीन प्रोजेक्ट करायचे. आता विषय हे तुम्हाला आधी क्लिअर करतो. हे खाली जे आहेत, जे प्रोजेक्ट आहेत, हे आपण एडिट केलेले आहेत. ओके. आपण जे एडिट केलेले प्रोजेक्ट आहेत ते इथं खाली असतात. बरोबर. हे प्रोजेक्ट आपण एडिट केलेले आहेत, नीट लक्ष द्या. हे जे खाली प्रोजेक्ट असतात जे आपण एडिट केलं, म्हणजे आपण हा आता एडिट केलेला. बरोबर. तर हा इथं येणार, त्याच्यानंतर आधी एडिट केला इथं येणार, म्हणजे खाली आपण एडिट केलेले प्रोजेक्ट. तर आता आपल्याला काय करायचे, आपण नवीन प्रोजेक्ट तयार करणार आहे, म्हणजे नवीन एक तयार करणार. तर आपण हे बघा इथं खाली क्रिएट लिहिलेलं आहे, तुम्ही इथून पण करू शकता, नाहीतर न्यू क्रिएट इथून करू शकता. ठीक आहे. आपण न्यू क्रिएट वरती क्लिक करू. आता हे तर बघा, इथं 16:9 जे आहे, इथं तुम्ही युट्यूब साईज व्हिडिओ बनवू शकता. इथं जे तुम्ही बघता इथं, इथं तुम्ही युट्यूब साईजचे व्हिडिओ बनवू शकता. आणि इथं आहे रील्स, आपण जे शॉर्ट बनवणार आहे तिथे 9:16 वरती बनवायचे. ओके. आणि तुमचा जो प्रोजेक्ट आहे, आता त्या प्रोजेक्टचं तुम्ही काही नाव टाकू शकता इथे. ठीक आहे. इथं आता मी टाकतो बिझनेस रील्स. ओके. या पद्धतीनं तुम्ही काही प्रोजेक्टचं नाव इथं टाकू शकता. ठीक आहे. आता आपण हे नाव टाकलं तर आपण इथून काय करणार, क्रिएट करणार. ओके. क्रिएट केल्यानंतर आपल्यापाशी एक असा इंटरफेस येऊन जातो. आता इथं आपण व्हिडिओ घेतलेले आहेत या सगळ्या. ठीक आहे. पण आता इथं जेव्हा तुम्ही नवीन घेता तेव्हा इथं व्हिडिओ एकही नसतो. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला काय करायला लागतंय, असा असतो इंटरफेस. पहिल्यांदा आपण मीडियावरती क्लिक करतो. मीडियामध्ये टोटल आपले जे फाईल आहेत, आपण जे इथं पहिल्यांदा टाइमलाईन वरती घेणार आहे. बरोबर. तर ते टोटल सगळं इथं येतं मीडियावरती. मीडियावरती क्लिक केल्यानंतर असा तुम्हाला इंटरफेस येऊन जाईल. इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय हाताचा. बरोबर. तर त्याच्यावरती आपल्याला सुरुवातीला क्लिक करायचं असतं. बरोबर. तिथे क्लिक केल्यानंतर आता आपण जो डेटा एडिट करणार आहे, बरोबर, जो डेटा आपण एडिट करणार आहे तो आपल्याला इथून घ्यायचा असतो. तर आता मी सुरुवातीला तुम्हाला टोटल इथलं सगळं मला जे एडिटिंग साठी लागतं मी ते घेतलेलं आहे. त्यात बी आपण आता सिलेक्ट करू की समजा आपल्याला हा व्हिडिओ एडिटिंग साठी लागणार आहे. पण अशा बाकीच्या ज्या व्हिडिओ आहेत ज्या आपल्याला एडिट साठी लागणार आहेत, त्या व्हिडिओ आपण इथून सिलेक्ट करायच्या. ठीक आहे. या पद्धतीने आपण इथून व्हिडिओ सिलेक्ट करू शकतो. ठीक आहे. या पद्धतीने आपण समजा इथून व्हिडिओ घेतल्या, इथून सिलेक्ट केलेले व्हिडिओ कुठे येतात, तर या ऑल मध्ये येतात. ठीक आहे. इथं येऊन जातात आपण ज्या सिलेक्ट केलेल्या आहेत व्हिडिओ त्या. ठीक आहे. ही गोष्ट समजली. आता समजा आपण आता इथून घेतलं, तर आता काय करायचं, टाइम लाईन वरती आपण व्हिडिओ घेणार. बरोबर. तर इथून मी काय व्हिडिओ सिलेक्ट करतो, जसं की मी सिलेक्ट करतो, मी सुरुवातीला आधी जे काम करत होतो ती एक व्हिडिओ घेतो. ओके. ती एक व्हिडिओ घेतली. त्याच्यानंतर आपण इथून एखादा व्हिडिओ दुसरा बघू. इथून मी चालत येतोय, हा एक व्हिडिओ घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एक व्हिडिओ कोणता घेऊ, हा पैशाचा एक व्हिडिओ घेतला. नीट लक्ष द्या, सगळ्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर हे 2-3 व्हिडिओ घेतले. त्याच्यानंतर आपल्याला अजून आपण 2 क्लिप घेणार आहे. 2 क्लिप आपण कुठल्या घेणार, आता मी बनवून ठेवलेलं आहे. जे सांगतो ना मित्रांनो ते नीट लक्ष द्या, जेणेकरून तुम्हाला काहीच अडचण येणार नाहीये. सगळ्यात आधी मला कमेंट मध्ये येस टाईप करा, त्याचा एक मी व्हिडिओ बनवलेला. त्याच्यानंतर ना ही रील माझ्या डीएम मध्ये शेअर करा. ठीक आहे.
त्याच्यानंतर एक व्हिडिओ, जर तुम्ही मला फॉलो केला असेल तर तुम्हाला हे पूर्ण माहिती मिळून जाईल. या पद्धतीने आपण डेटा घेतला ज्याच्यावरती आपण एडिटिंग करणार आहे. ओके, हे आलं टोटल. ही आपली टाइमलाईन आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ठीक आहे, ही आपली टाइमलाईन आहे. आपल्याला जे एडिटिंग करणार आहे, ठीक आहे, जे एडिटिंग करणार आहे टोटल या टाइमलाईन वरती आपल्याला दिसणार आहे. या टाइमलाईन वरती आपण जे एडिट करतो ते आपल्याला या स्क्रीन वरती दिसतं. बरोबर, इथं जे आपण टाइमलाईन वरती घेतलेलं आहे ते आपल्याला टोटल इथं वरती दिसतं. तर त्याच्यासाठी आपण आता इथून व्हिडिओ सिलेक्ट करू. आपल्याला केवढा पार्ट घ्यायचा, आता मला सांगा, हा व्हिडिओ इथून आला, आपल्या काय कामाचा आहे का नाहीये. तर आपण काय करणार, या व्हिडिओला आपण क्लिक करणार एकदा. ठीक आहे, आणि इथं वरती तुम्हाला कैची दिसत असेल, बरोबर का, तरी तर त्याच्यावरती क्लिक करायचं. तिथं तुम्ही बघू शकता पांढरी जी पट्टी दिसते इकडं या बाजूला, तर तिथं तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला इकडचा भाग कट होऊन जाणार. बरोबर, तुम्हाला दिसला असेल. बरोबर, असे जर तुम्ही व्हिडिओ पुढे घेतला, तिथे तुम्हाला परत दिसेल तर टर्न राईट. जर तुम्ही टर्न राईट वरती क्लिक केलं तर राईट बाजू पूर्णपणे कट होऊन जाते. बरोबर, तर आता चुकून समजा तुमच्याकडून कट झालं, चुकून कट झालं, तुम्हाला ती कट करायची नव्हती, तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय अंडूचा. बरोबर, इथं क्लिक केलं तर परत तुमची नॉर्मल होणार, एक स्टेप तुम्ही मागे येणार. समजलं, या पद्धतीनं. तर त्यात परत आपण कैचीमध्ये जाऊ पर्यंत स्प्लिट म्हणून एक ऑप्शन दिसतोय. बरोबर, स्प्लिट वरती जर क्लिक केलं तर डायरेक्ट मधोमध कट होतं. म्हणजे तुम्ही इथं व्हिडिओ ठेवला, इथं स्प्लिट वरती क्लिक आहे, मधोमध कट होणार व्हिडिओला. ठीक आहे, तर मला एकदा सांगा मित्रांनो, तुम्हाला जे मी सांगतोय ते समजतंय का? म्हणजे जो आपल्याला डेटा पाहिजे तो आपण यातनं सिलेक्ट करणार, की आपल्याला कोणता केवढा व्हिडिओ पाहिजे. तर हा व्हिडिओ सुद्धा माझ्या काही कामचा नाहीये. तर बरोबर, मग मी काय करणार, व्हिडिओला क्लिक करणार, कैची मध्ये जाणार, इथं राईट साईड कट करून टाकणार. बरोबर, कट झाली. आता ह्यो डेटा मला नको, मी इथं क्लिक करणार, इथं वरती डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट करून टाकणार. हे बी नको आपल्याला डिलीट. आपण इथून व्हिडिओ किती ठेवली, 8 सेकंदाची आपण व्हिडिओ ठेवली. ओके, हा झाला. तिथून आपल्याला जे बाकीचं जे पाहिजे, हा व्हिडिओ आपल्याला इथपर्यंत पाहिजे, इथं मी चालत आलोय, हा व्हिडिओ ठेवणार, बाकीचा इथून राईट साईड कट करून टाकणार. इथून आपण घेणार, घेतला एवढा पाहिजे आपल्याला, इथून आपण राईट साईड कट करून टाकणार. कमेंट मध्ये येस टाईप करा, इथून आपण नॉर्मल घेणार, कमेंट मध्ये येस टाईप करा. ओके, कमेंट केलं, एवढं घेतलं, बाकी कैचीला क्लिक, डिलीट. ठीक आहे, इथून केवढं घेणार, इथं आपण लेफ्ट साईड डिलीट करून टाकणार. फॉलो करू शकता, एवढं फॉलो करा, इथून डिलीट. ठीक आहे, फॉलो तर इथं आहे ना व्हिडिओ, मग ठीक आहे, मग हे जर आपलं हे डिलीट करू. ओके, इथून डिलीट करू शकतो. ओके, एवढं घ्यायचं, झाला व्हिडिओ. जे आपल्याला पाहिजे ते आपण इथून घेऊ शकतो. आपल्याला जेवढा पार्ट पाहिजे कटिंगचा तिथून आपण कट करू. आपण व्हिडिओ किती सेकंदाचा केला, 30 सेकंदाचा व्हिडिओ करून टाकला. बरोबर, झाला ना 30 सेकंदाचा व्हिडिओ. आता विषय कुठे येतो, तुम्हाला कट कसं करायचं हे समजलं का? चॅट बॉक्स मध्ये सांगायचे मित्रांनो, जे कट करायचं ते समजले का तुम्हाला एकदा, कट कसं करायचं. ओके, ठीक आहे. तर कट केल्यानंतर आता आपल्याला ऑप्शन काय येतो, त्याच्यानंतर कटिंग आपला झाला, टाइमलाईन एकदम ओके मध्ये झाली. आता आपल्याला काय करायचं असतं, ऍडिओ सिलेक्ट करायचा असतो. ठीक आहे, तर ऍडिओ मित्रांनो तुम्ही इथून ऍडिओ सिलेक्ट करू शकता, तुमच्या फाईल मधून घेऊन तुम्हाला पाहिजे तो ऍडिओ तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता. तर माझ्यापाशी ऍडिओ नाहीये. ठीक आहे, मी गाणी डाउनलोड करून ठेवली नाहीये. ठीक आहे, तर आता तुम्ही इथून करू शकता. तर त्याच्यानंतर आता मला समजा यात मला गाणं टाकायचे. ठीक आहे, तर मी काय करू शकतो, तुम्ही इथून ऑडिओ वरून गाणी टाकू शकता तुमच्या याने. ओके, तर मला गाणं टाकायचे पण माझ्यापाशी गाणं नाही, तर मी काय करणार, एक मिनिट. ठीक आहे, इथं लेअर दिसतोय तुम्हाला, लेअर एक ऑप्शन दिसतोय, लेअर वरती क्लिक करायचं, त्याच्यानंतर मीडिया वरती जायचं. ओके, मीडिया वरती गेल्यानंतर ना मला गाणं टाकायचे. तर आता मी गाणं कुठून टाकणार, इथं मी व्हिडिओ डाउनलोड केलेले आहेत. ठीक आहे, तर मी व्हिडिओला क्लिक करणार इथं. ओके, तिथं क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण इथं खाली येतो. खाली भरपूर ऑप्शन आहे, तुम्हाला याचं सुद्धा मी सांगतो काय विषय असतो, सगळं सांगणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर आपण लास्टला आलो, इथं तुम्हाला बघू शकता एक्सपोर्ट काय एक्सट्रॅक्ट ऑडिओ. ओके, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता व्हिडिओचा खाली ऑडिओ आला. ओके, मग आपल्याला या व्हिडिओचा ऑडिओ मिळाला. तर आपली व्हिडिओ काय कामाची आहे का, तर नाहीये. तर आपण काय करू शकतो, डायरेक्ट इथं डिलीट करायचं. ठीक आहे, व्हिडिओ गेला, ऑडिओ फक्त राहिला. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला ऑडिओ येऊन गेला इथं. बरोबर, ऑडिओ आला पूर्णपणे. या पद्धतीने आपण केला ऑडिओ सिलेक्ट. ओके, ऑडिओ आला, या पद्धतीने तुम्ही ऑडिओ टाकू शकता. आता या व्हिडिओला तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचे असं समजून झाला, की काय करायचे, या व्हिडिओला तुम्हाला व्हॉइस ओव्हर करायचे. तर व्हिडिओला क्लिक करायचं, ऑडिओला, ऑडिओ सुरुवातीला इथनं म्यूट करून टाकायचा. ठीक आहे, व्हिडिओला या सगळ्या ज्या व्हिडिओ तुम्ही इथनं म्यूट करू शकता. ठीक आहे, व्हिडिओला क्लिक करायचं, मिक्सरला क्लिक करायचं, तुम्ही म्यूट, टोटल तुम्ही सगळं म्यूट करू शकता इथून. ओके,
टोटल सगळं म्यूट झालं. म्हणजे या व्हिडिओचा आवाज तुम्हाला काहीच येणार नाही. आवाज येणार कुठला? आता ऍड होता. आता आपल्याला काय करायचं, या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करायचं. ठीक आहे, आता व्हॉइस ओव्हर आपण कसं करणार? तर इथं रेकॉर्ड वरती क्लिक करायचं आणि इथून स्टार्ट रेकॉर्डिंग करायचं. ओके. जर आपण इथं स्टार्ट वरती क्लिक केलं तर आपलं रेकॉर्डिंग चालू होतं. कसं आपली मीटिंग चालू आहे त्यामुळे रेकॉर्डिंग होत नाहीये. जेव्हा तुम्ही इथं स्टार्ट करता आपलं रेकॉर्डिंग होतं. ठीक आहे, म्हणजे रेकॉर्डिंग स्टार्ट होऊन जाते. म्हणजे इथं रेकॉर्डिंग होतं खाली. या व्हिडिओच्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. आता समजा आता मला बनवायची या व्हिडिओ, तर आपण इथं मी माझ्या पद्धतीने समजा मी रेकॉर्डिंग चालू केलं, तर मी काय बोलणार की बाबा जय शिवराय मित्रांनो, एक 6 महिन्यापूर्वी मी हे काम करत होतो. हे काम करत असताना मला एवढे एवढे पैसे मिळत होते. पण मी एका वेबसाईट वरती काम करून मेटा ऍडच्या मदतीने मी आता घर बसल्या चांगल्या प्रकारे पैसे कमवतोय. तर या प्लॅटफॉर्मच्या मदतीने मी दिवसाला 4 ते 5 हजार रुपये कमवतोय. जर तुम्हाला सुद्धा या पद्धतीने पैसे कमवायचे असतील घर बसल्या, तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये येस टाईप करा. जर तुम्ही मला फॉलो केला असेल तर तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल. या पद्धतीने आपण एक व्हॉइस ओव्हर केला. ठीक आहे, तर समजून सांगितलं व्हॉइस ओव्हर आहे. ठीक आहे, तर हा जो आपण म्यूट केलेला आहे ऑडिओ, तो नॉर्मल कमी करणार आणि जो आपला ऑडिओ आहे तो ऑडिओ आपल्याला जास्त आला पाहिजे. जसं की आता थोडक्यात सांगतो मी, जो प्रोजेक्ट एडिट केला होता त्यातला मी एखादा प्रोजेक्ट घेऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे तुम्हाला समजू, हा मी प्रोजेक्ट एडिट केला होता. ठीक आहे, समजा याच्यावरती करायचं आपला व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही आहे. ओके. आता आपल्याला काय करायचे, तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग समजलं बरोबर, व्हॉइस ओव्हर कसं करू शकता इथून, तर तुम्हाला ते समजलं. ठीक आहे, व्हॉइस ओव्हर कसं करायचं समजलं तुम्हाला, ऑडिओ कसा घ्यायचा ते समजलं, मीडिया प्रोजेक्ट कसा तयार करायचा हे समजलं. आतापर्यंत जेवढं सांगितलं मित्रांनो, तेवढं समजलंय का तुम्हाला हे सांगा मला आधी. डेटा एक्सपोर्ट कसा करायचा या गोष्टी समजल्या का तुम्हाला? आता प्रोजेक्ट मध्ये कशी फाईल ऍड करायची बघा. सगळ्यात आधी मीडियावरती क्लिक करायचंय. ठीक आहे, मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ एडिट साठी घ्यायचा आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथून सिलेक्ट करावा लागतो. जसं की समजा आता मला या या 4 व्हिडिओला एडिट साठी घ्यायचे, तर मग 1, 2, 3, 4, 5 या 5 व्हिडिओचं मला एडिटिंग करायचं. मी या व्हिडिओ इथं सिलेक्ट केल्या, मग त्या व्हिडिओ कुठे येणार, या ऑल मध्ये येऊन जाणार बघा. आल्या का व्हिडिओ इथून? मग इथनं तुम्ही सिलेक्ट करू शकता व्हिडिओ. इथं जर तुम्ही सिलेक्ट केल्या तर या व्हिडिओ कुठे येणार, डायरेक्टली टाइमलाईन वरती येऊन जाणार. ठीक आहे, तर याच्यानंतर काय येतं आपल्याला, आता याला इफेक्ट द्यायचा आहे बरोबर. तर इफेक्ट तुम्ही कुठून देऊ शकता, इथं तुम्ही बघा सेटिंग आहे, इथं सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही तर खाली येऊन व्हिडिओ. ठीक आहे, इथून तुम्ही फेड इन फेड आउट असा इफेक्ट देऊ शकता. आता समजा मला इथं 1 सेकंदासाठी फेड इन द्यायचंय आणि 1 सेकंदासाठी फेड आउट द्यायचंय. ओके, तर बघू शकता तुम्ही फेड इन झाला, इथं खाली फेड आउट. ओके, या पद्धतीने हे होऊन जातं. आता ह्याच्यानंतर समजा तुम्हाला आता इथं इफेक्ट द्यायचा आहे, बरोबर, तर तुम्ही इथं क्लिक करू शकता. इथं क्लिक केला, इथं भरपूर इफेक्ट आहेत. आता इथं इफेक्ट एवढे नसतात. ठीक आहे, जेव्हा तुम्ही नवीन डाउनलोड करता इथं इफेक्ट कमी असतात नॉर्मल सुरुवातीला. तर मी डाउनलोड केलेले जे मला लागतात ते. तर सगळ्यात आधी तुम्हाला डाउनलोड इफेक्ट कसे टाकायचे ते सुद्धा सांगतो. त्याच्या आधी इफेक्ट डाउनलोड कसे करायचे ते सुद्धा तुम्हाला सांगतो. ठीक आहे, डाउनलोड इफेक्ट करायचे सगळ्यात तुम्हाला गेट मोर वरती क्लिक करायचं. तुम्ही डायरेक्ट स्टोअर मध्ये येऊन जाता. भरपूर इफेक्ट आहेत मित्रांनो इथं तुम्हाला. म्हणजे कॅपकट म्हणा, व्हीएन म्हणा, ह्याच्यामध्ये जे इफेक्ट असतात त्या पद्धतीने ते इफेक्ट आहेत. फक्त तुम्हाला डाउनलोड करावे लागतात. तुम्हाला आधी मिळत नाहीत ते इफेक्ट. ठीक आहे, भरपूर इफेक्ट आहेत इथं बघू शकता इथं. आता डाउनलोड केलेले इफेक्ट कसे ऍड करायचे, आता मी हे डाउनलोड केलेले क्लासिक. इथून सुद्धा तुम्ही फेडचा करू शकताय, नॉर्मल हा, झूमचा. ठीक आहे, इथून असे भरपूर इफेक्ट आहेत, भरपूर इफेक्ट आहेत. त्यातून समजा हे या पद्धतीने तुम्ही इथे इफेक्ट ऍड करू शकता. समजा आता मला हा झूमचा टाकायचा हा. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही इफेक्ट ऍड करू शकता. इथून तुम्ही याचं स्पीड कमी जास्त करू शकता. स्लो पाहिजे तर 1 वरती नेलं, 0.5 या पद्धतीने तुम्ही स्लो करू शकता. फास्ट करायचं या बाजूला तुम्ही घेऊ शकता. पाहिजे असं तुम्ही करू शकता तुमच्या पद्धतीने. म्हणजे जसा तुमचा माइंड चाललाय मित्रांनो, त्या पद्धतीने तुम्ही ते व्हिडिओ एडिट करू शकता. ठीक आहे, इथून टोटल तुम्हाला पाहिजे असे इफेक्ट तुम्ही ऍड करू शकता. एकदम जबर असे इफेक्ट आहेत, तुम्हाला पाहिजे असे इफेक्ट तुम्हाला मिळून जाते तिथं. ठीक आहे, झूम इन झूम आउट टोटल सगळे इफेक्ट आहेत. तुम्हाला पाहिजे असे इफेक्ट तुम्हाला इथे मिळून जातात. आणि मेन तुम्हाला इथे एकही रुपया तुम्हाला पे करायचा नाहीये. सगळ्या गोष्टी तुम्हाला फ्री मध्ये मिळून जाणार आहेत. गोल्डन लाईट म्हणा, अशा बरेच इफेक्ट आहेत, तुम्ही इथे युज करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही इथून इफेक्ट टोटल तुम्हाला पाहिजे ते इथून तुम्ही डाउनलोड करा, सगळे इफेक्ट चेक करा.
जे तुम्हाला इफेक्ट योग्य वाटेल, चांगला वाटेल, तो तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. 3D या पद्धतीने एकदम जबरदस्त ऍप आहे. आता मी स्वतः हे युज करतो. मी कॅपकट कधीतरीच युज करतो. सगळ्यात जास्त जेव्हा मला काय म्हणतात, माझ्यापाशी जर मग गडबड असेल, मला लवकर एडिटिंग करायची, ठीक आहे, म्हणजे जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही, लवकर एडिटिंग करायचं, तर मी काइन मास्टर यूज करतो. जेव्हा मी निवांत असतो तेव्हा मी कॅपकट कडे जात नाही, तर मी काइन मास्टर वरती टोटल एडिटिंग करतो, कारण इथं सोपं आहे, एकदम लगेच होऊन जातं. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही इथून स्टॉप मोशन, बरेच इफेक्ट आहे, बरेच इफेक्ट आहेत. ठीक आहे, बरेच इफेक्ट आहेत इथं, तुम्ही इथून हे इफेक्ट ऍड करू शकता. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही टोटल इफेक्ट ऍड करू शकता. ठीक आहे. तर ठीक आहे, आता हे असं झालं, मग इथून तुम्ही सेट करायची टाइमलाईन पूर्णपणे व्हिडिओचे. या पद्धतीने ऑडिओ पर्यंत तुम्ही घेऊ शकता पाहिजे असं व्हॉइस वरती. ठीक ठीक आहे. तर हे समजलं. त्यानंतर आता तुम्हाला महत्वाचं अजून काय सांगायचं यामध्ये. ठीक आहे, आता व्हिडिओचं समजा तुम्हाला स्पीड कमी जास्त करायचंय, ते तुम्ही कसं करू शकता. तुम्ही इथं बघू शकता स्पीड आहे, बरोबर. तर त्या स्पीड वरती तुम्ही क्लिक करू शकता. स्पीड वरती क्लिक करायचे. या साईडला गेलं तर व्हिडिओचा स्पीड वाढत, स्लो होत. ठीक आहे, व्हिडिओ स्लो होतोय. 0.5 वरती व्हिडिओ स्लो होतोय. या बाजूला केलं तर व्हिडिओ फास्ट होते, फास्ट फास्ट फॉरवर्ड होते. तुम्ही चेक करू शकता, तर व्हिडिओ एकदम फास्ट मध्ये जाईल. तर व्हिडिओ प्लेस होत नाहीये मीटिंग मध्ये, इथून व्हिडिओ फास्ट होते. ओके. या पद्धतीने, या पद्धतीने 2:05 या साईडला नेलं की स्लो होणार, या साईडला गेलं की हे होणार स्लो. ठीक आहे, या पद्धतीने करू शकता. हे पण समजलं. त्याच्यानंतर तुम्हाला अजून काय, ऍडजस्टमेंट. ठीक आहे, ऍडजस्टमेंट तुम्ही समजा तुम्हाला तर व्हिडिओला कलर ग्रेड करायचे, कलर ग्रेडिंग करायचे, हे तुम्ही ऍडजस्टमेंट मध्ये येऊ शकता. इथून तुम्ही तुमचा ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, या सगळ्या गोष्टी तुम्ही इथं हँडल करू शकता. सॅच्युरेशन म्हणा, टोटल सगळं तुमच्या पद्धतीने, तुम्हाला जसा कलर पाहिजे तसा कलर तुम्ही इथून क्रिएट करू शकता पाहिजे असा. ठीक आहे. शॅडो. ठीक आहे, या पद्धतीने करू शकता. जर तुम्हाला नाही करायचं, डायरेक्ट त्याच्यावरती डबल क्लिक केलं ते नॉर्मल होऊन जातं सगळं एडिटिंग. ठीक आहे, या पद्धतीने करू शकता तुम्ही. या पद्धतीने तुम्ही कलर ग्रेडिंग करू शकता. आता बऱ्यापैकी आहे ना, काइन मास्टर मध्ये प्रो मध्ये ऑप्शन असतो. समजा तुम्ही एखाद्या म्हणजे बाहेर व्हिडिओ शूट केला, नॉईस येतोय व्हिडिओ मध्ये, बरोबर, नॉईस येतो, बरोबर, की माग चिमण्यांचा आवाज येतो, असा आवाज येतो, बरोबर. समजा हा माझा ऑडिओ आहे, बरोबर, हा माझा ऑडिओ आहे, आणि बाहेर आवाज येतो चिमण्यांचा, तर मी काय करणार, इथं नॉईस आहे, बरोबर, नॉईस रिम्युव्हर. टोटल तुमचा बाहेर जो काही आवाज येतो टोटल सगळा निघून जातो नॉईस रिम्युव्हर मध्ये, एकदम क्लिअर, फक्त तुमचा आवाज येणार त्याच्यामध्ये, नॉईस रिम्युव्हर मध्ये. ठीक आहे. जे जे तुम्हाला इथं महत्वाचं आहे ना, मी तेवढं सांगतो, जास्त सगळं सांगत बसत नाहीये. त्याच्यानंतर आता समजा आता या व्हॉइसला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे, बरोबर, तर रिव्ह्यू मध्ये जाऊन तुम्ही इफेक्ट देऊ शकता. क्रश, इको, जे पाहिजे असे तुम्ही इथून इफेक्ट देऊ शकता. स्टुडिओ, या पद्धतीने तुम्ही आहे ना व्हॉइसला इफेक्ट सुद्धा देऊ शकता इथून. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून एक आहे, आता समजा तुम्हाला हे ऑडिओ इथपर्यंत आपण हे कट केलं, आपल्याला जे नको आहे ते. आता समजा इथून तो आपला ऑडिओ जास्त येतोय, बरोबर. आता आपल्याला काय करायचंय, इथून व्हिडिओचा आवाज नॉर्मल येतोय ना, तर इथून आपला व्हिडिओचा ऑडिओ आहे ना एकदम स्मूथ गेला पाहिजे, एकदम स्मूथ. तर तुम्ही काय करू शकता, इथं तुम्हाला एक ऑप्शन आहे बघा, कुठे गेला, इथं व्हॉल्यूम, ह्याच्यावरती क्लिक करायचं. इथं क्लिक करायचं. ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इथं आला लास्टला, इथं तुम्ही डायरेक्ट खाली नेऊ शकता, बरोबर. इथं ऑडिओ कसा येतो, इथं नॉर्मल येणार, इथून धीरे धीरे आवाज कमी येत जाणार, बरोबर. आता विषय काय कर, समजा आता धरून चाला की इथं तुम्हाला, तुम्ही इथं काहीतरी बोलताय, हा आवाज तुमचा जास्त आला पाहिजे. ठीक आहे. इथला आवाज, या क्लिपचा आवाज तुम्हाला पूर्ण, तुमची जी लीड आहे त्यांना ऐकू गेला पाहिजे. तुम्ही इथं क्लिक करणार, पण इथं क्लिक करणार, ओके, या बाजूला. आणि हा मधला जो पार्ट आहे हा पूर्णपणे तुम्ही खाली घेणार, बरोबर. तिथं काय करणार, इथून तुम्हाला गाण्याचा ऑडिओ आहे तो पूर्ण येणार व्यवस्थित. इथून गाण्याचा ऑडिओ कमी येणार, आणि व्हिडिओचा जो आवाज आहे तो नॉर्मल मोठा येणार. परत ना इथून येऊन नॉर्मल गाण्याचा आवाज आहे जो आहे तसा गाण्याचा आवाज येणार. या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुम्हाला तुमचा आवाज प्रॉपर लोकांना ऐकू द्यायचा आहे आणि गाण्याचा आवाज तिथं कमी करायचा आहे, तिथून या पद्धतीने तुम्ही गाण्याचा आवाज कमी जास्त करू शकता. ओके. या पद्धतीने हे सुद्धा तुमच्या कामाला येऊ शकतं. ठीक आहे. तर समजा अजून काय सांगू शकतो तुम्हाला सांगण्याजोगं. हा, तर ही व्हिडिओ आता काय करायचे, तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा पुढे घ्यायचा आहे, बरोबर. तर इथं क्लिक करू शकता, करायचं इथं तुम्ही व्हिडिओला, स्क्रीनला डायरेक्टली झूम करू शकता, पाहिजे असं तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही झूम करू शकता. ठीक आहे.
आणि इथून तुम्हाला प्लस बरोबर वरती क्लिक करायचे, म्हणजे दोन्ही बाजूला सेम होतं. ठीक आहे, इथून दोन्ही बाजूला सेम होऊन जातं. या पद्धतीने तुम्ही काइन मास्टर वरती एडिटिंग करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला हे समजलं प्रॉपर, तर आता विषय आला व्हिडिओ एक्सपोर्टचा. तर व्हिडिओ एक्सपोर्ट कशी करायची ते सुद्धा तुम्हाला सांगतो. व्हिडिओ इथं झाली, इथे तुम्हाला शेअर वरती क्लिक करायचे. ठीक आहे, शेअर वरती क्लिक केल्यानंतर तर तुम्हाला कशी करायची, एच डी मध्ये करायचे, फुल एच डी मध्ये करायचे, 2K मध्ये करायचे की 4K मध्ये. तर डायरेक्टली शक्यतो माझं म्हणणं आहे फुल एच डी मध्ये केलं, 1080p मध्ये पुष्कळ आहे. इथून सुद्धा तुम्ही मीडियम ठेवलं काही अडचण नाही. जर तुम्हाला स्टोरेज जास्त वाढवायचं नसेल तर मीडियम ठेवलं काहीच अडचण नाही, नाही तुम्ही हाय करू शकता. शक्यतो माझं म्हणणं मी सिम्पल मध्ये मीडियम ठेवतो, काही विषय नाही. इथून डायरेक्टली तुम्ही सेव्ह व्हिडिओ करू शकता. इथून तुमचा व्हिडिओ डायरेक्टली सेव्ह होऊन जातो. 2 मिनिटात तुमचा व्हिडिओ इथून सेव्ह होणार आहे. ठीक आहे, 2 मिनिटात तुमचा व्हिडिओ इथे एकदम क्लिअर मध्ये एडिट होऊन जातो. ठीक आहे, बेसिक काइन मास्टर तर तुम्हाला प्रॉपर समजलंच असेल मध्ये, कारण व्हिडिओ एडिट कसं करायचं, एक्सपोर्ट कसं करायचं बऱ्यापैकी मी काइन मास्टर बेसिक पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे. बेसिक एक काइन मास्टर जर तुम्हाला एकदा जमलं का नाही, नंतर तुम्ही कॅपकट म्हणा, कॅपकट इझिली करू शकता. कॅपकट वरती एडिटिंग इझिली करू शकता. पण बेसिक काइन मास्टर एकदम सोप्या पद्धतीत करू शकता तुम्ही काइन मास्टर. ओके, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांना समजलेलं आहे काइन मास्टर मध्ये कसं एडिटिंग करायचं. टेलिग्राम चॅनलचं नाव का? एसपी क्रिएशन. दादा एसपी क्रिएशन वरती आहे ना, तुम्ही विदाऊट वॉटरमार्क काइन मास्टर डाउनलोड करू शकता. काइन मास्टरच नाहीये तिथून तुम्ही कॅपकट बी डाउनलोड करू शकता, VN करू शकता, अलाइट मोशन करू शकता. आणि विथ तुम्ही एसपी क्रिएशन जर युट्यूब वरती टाकलं तर तुम्हाला टोटल कसं एडिटिंग करायचं ते तुम्हाला ऍडव्हान्स लेवल तिथे तुम्हाला शिकायला मिळेल. कारण मी स्वतः तिथूनच व्हिडिओ एडिटिंग शिकलोय प्रॉपर. ओके, म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला समजलेलं आहे कसं एडिट करायचं ते. ओके. ओके, आता ज्या ज्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी आहे ना इम्प्लिमेंट करा. त्या पद्धतीने मीडिया सगळ्या गोष्टी एकत्र करून एक प्रोजेक्ट एडिट करा. ठीक आहे, आणि तो एडिट केलेला प्रोजेक्ट एकदा मला नक्की मेन्शन करा तुम्ही काय एडिट केलेलं आहे, मला बी समजेल की बाबा हा किंवा मी शिकवलेलं खरोखर तुम्हाला समजलेलं आहे. चला मग आपण मीटिंग एंड करूया. बघू तुम्हाला काय अडचण आहे, आपण नेक्स्ट मीटिंग वरती सुद्धा आपण चर्चा करू. ओके.